विषय काय राजोना शाहीरांना गवळी अनेक प्रकारचे दिल्यात. आजही थोडासा विषय जरा आगळा आणि वेगळा आणलाय. पण शाही गवळ घालायच्या आधी तुम्हाला सांगतोय, ह्यांना जरी घाणेरडी सवय काय माहितीये काय, हा वाटत कोणी काय टाकला नाही, हा नैवेद्य त्याच्यावरती दगड मारून तो चिकन अंगावर उडून घ्यायच्या घाणेरडी सवय आहे. म्हणून शाही गवळीचा विषय तुम्हाला रुचेल आणि तुम्हाला पचल गोवा असा झालेला आहे. मित्रांनो गवळ आपल्यासमोर ठेवतोय, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. अहो सांगते मी राधा या कानाची मोठी झाली या तारा, सांगते सांगते मी राधा या कानाची झाली मोठीच तारा, खेळाया गेला हा होता काना यमुनेच्या तीरा, गोट्या हरवल्यावर कानाच्या राधाचा चढला पारा, मग दुरून पाहत होती सारी लीला राधा हिराणीता. विषय कसा आहे, काना आणि त्याचे संबंधणी. दरवाजा मोकळा ठेवा, त्यांना ऐकाय मला जाऊ द्या. आता तुमच्या व्यक्ती काय म्हणतात, काय ठोकतील काना तुमच्या येऊन दिले, त्यांना ऐकाय जाऊ द्या. हो ना. विषय काय मित्रांनो, त्या यमुनेच्या तीरावरती काना आणि त्याचे संबंधणी त्यांचा खेळ चालू आहे. रगोली म्हणू नका, विटीदांडी म्हणू नका, क्रिकेट चेंडूफळी म्हणू नका आणि गोट्या म्हणू नका. हे खेळ मित्रांनो पारंपरिक आहेत. आता आपण जे खेळतो ना त्या गोट्या सध्या कसल्या आहेत ना, काचेच्या गोट्या आहेत. पण तेव्हा भगवान श्रीकृष्ण आपल्या समोरकडे दगड गोट्याने खेळायचा. शास्त्रात त्याचा उल्लेख आहे. चेंडूफळी असेल, विटीदांडू असेल, रगोल असेल, हे पारंपरिक शाहीर भगवान श्रीकृष्णाच्या काळापासून चाललेले खेळ आहेत. त्यातलाच एक खेळ गोट्यांचा होता. विषय काय आहे, राधा सर्व नृत्य पाहत असते, कानाची सगळी धावपळ चालली, काना पळत 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 चाललाय, तर राधा कानाला वाटेत अडवते आणि काय सांगते. विषय शाहीर गवळीचा कसा आणलाय, स्वतःवरती वळून घ्यायचा नाही म्हणत विषय काय. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या हो, ऐक रे काल्या. हा माझा काला नाही, माझा किस्सा. राधा कृष्णाला काय म्हणते, ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी. लहान होता भगवान श्रीकृष्ण, लहान होता, धावतोय पळतोय, आपली रंगोटी सावरतोय, जरा सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी. राधा काय म्हणते कानाला, काना धावत पळत चाललायस कुठं, ही लगोटी सुटत चालली तुझी, ती सावर आली पाहिजे, पण चाललायस कुठं. ऐक रे काल्या भोंगडी वाल्या, जरा सावरून धर लंगोटी, जरा सावरून धर लंगोटी, उद्या खेळाची होईल खोटी, उद्या तुझ्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. दादा काय म्हणते, तेव्हा काना दगड गोट्याने खेळायचा. आता दगडीचा कलर सगळ्यांना माहिती, काही दगड पांढऱ्या रंगाचे असतात, काही दगड तांबड्या रंगाचे असतात आणि काही दगड काळ्या रंगाचे असतात. त्यातली ती गोटी दगड होती. राधा काय म्हणते, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. काना या धावता धावता लगोटीची गोटी तुझी आहे, ती जर पडून गेली तर उद्या तुझा खेळाचा कसं व्हायचं. हा शाहीर विषय आहे राधेचा आणि कानाचा. मागच्या वारी फिरायला मी विषय दिला होता है ना, खाली हलतोय ना गोबकाला. सचिन दादा आज मी विषय माझ्यावर सोडला आमच्या दोघांवरती, त्याचाच विषय आहे. तेव्हा राधा म्हणत होती कानाला, परवाच्या वारी शाहीराने गवळ लावली होती, खाली हलतोय ना गोबकाला, बंध्यावर डोलतोय मुरली वाला. म्हणतात त्यांना भलताच नाग म्हणायचा. आलं सल्ला तुमचा, नागाला घेऊन मी काय करू, मी करू तरी काय. म्हणतात ह्यांना भलताच, कसला भलताच गोवा,
मी तुम्हाला परवा पण म्हटलं ना बारीक मुंबईच्या तुमचा दीड एके आहे, अडीच एके आहे का फाकी आहे, तर मला काय देणं घेण्या त्याच्याशी. पण माझ्या समोर नांदाव ना तर त्याला मात्र ठेचल्याशिवाय मी राहणार नाही मित्रांनो. एवढा विषय आहे कबड्डीचा, म्हणायचा आहे काय. ऐक रे काल्या भोंगडीवाल्या, 1 2 3 4. उद्या खेळाची होईल खोटी, उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली गोटी. उद्या खेळाची होईल खोटी, तुझी हरवल काली तुझ्या लंगोटीचा